आज मुलांची फरमाईश होती सँडविच करायची. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज करायचं होतं सँडविच आणि त्यासाठीच माझी तयारी चालली होती. तर सगळ्यात आधी मी इथे बटाटे वगैरे उकळून घेतले होते आणि त्यानंतर छानपैकी ते थंड व्हायला ठेवले, कारण गरम गरम बटाटे सोडले जात नाही. तोपर्यंत मग मी काकडी आणि टोमॅटो चिरून घेतले. छान असे त्याची बारीक स्लाईस करून घेतल्या. त्यानंतर बटाटेसुद्धा सोलून घेतले आणि बटाट्याची छान अशी चटणी मी केली. त्यानंतर पुदिन्याची चटणी केलेली होती, ती छान अशी ब्रेडवरती लावून घेतली आणि एक एक लेयर करत सगळं सँडविच मी तयार केलं. त्यासोबत छान असं कॉर्नसुद्धा मी घातलं आणि त्यानंतर त्याच्यावरती चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो हे घालून छान असं सँडविच बनवून घेतलं आणि मस्तपैकी ते भाजून घेतलं. आता दोन्ही साईडने याला भाजून घ्यावं लागतं, कारण मग एकाच साईडने ठेवलं की ते लवकर जळतं. त्यामुळे त्याला जशी आपण पोळी शेकतो तर तसं दोन्ही साईडने शेकावं लागतं. गरम सँडविच तयार झालेलं होतं. बघू शकता चीज आणि कॉर्न किती छानपैकी मध्ये बघून कधी एकदा मी सुद्धा त्याला खाते असं झालं होतं. तर मुलांना छानपैकी टिफिनमध्ये दिलं, घरी खायला दिलं. त्यानंतर मुलं स्कूलला जायला निघाले, तोपर्यंत मग मी इकडे देवपूजा करायला घेतली. तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्नान घालून घेतले आणि त्यानंतर एक एक करून सगळ्या देवी देवतांना स्नान घालून घेतले आणि मग छान असं धूप दीप दाखवून आरती करून माझी देवपूजा झालेली होती. आई तुळजाभवानीची मूर्तीसुद्धा खूप आणि त्यानंतर मग रांगोळी काढून घेतली. सगळ्या देवांना हळदी कुंकू अर्पण केलं आणि मग सगळ्या घरामध्ये धूप दीप दाखवून घेतला, कारण सकाळी सकाळी जेव्हा असं धूपदीप आपण घरामध्ये दाखवतो तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि राळ जाळल्यानंतर तर त्याचा सुवास खूप छान येतो. त्यासोबतच मी त्याच्यावरती कापूरसुद्धा टाकते. नंतर गॅलरीमध्ये तुळशीजवळसुद्धा धूप दाखवून घेतला आणि मग बटाट्याची भाजी होती, तर त्याच्या छान असे पराठे मी मुलांसाठी बनवून घेतले, कारण दुपार झालेली होती आणि मुलं घरी येणार होते. म्हटलं ते घरी यायच्या आधी छान असे पराठे त्यांच्यासाठी बनवते, जेणेकरून घरी आल्यावर गरमागरम त्यांना खाता येईल. तर सगळे पराठे मी बनवून घेतले आणि त्याच्यामध्ये छान असं चीजसुद्धा घातलं, कारण चीज आणि पनीर घालून केलेले पराठे मुलांना खूप आवडतात आणि टम्म अशा पोळ्या माझ्या आजच्या फुगलेल्या होत्या. त्याच वेळा असं होतं की बटाट्याच्या भाजीचे जे पराठे मी करते तर ते तुटतात, पण ह्यावेळेस असं झालं नाही. छानपैकी छान असे गोल आकाराचे आलू पराठे तयार झाले होते आणि त्यानंतर मग मी सगळी भांडी पडलेली होती ती घासून घेतली, कारण मुलं घरी यायचे होते आणि म्हटलं गॅस ओटा वगैरे सगळं स्वच्छ करून घेते. सगळी भांडी छानपैकी घासून घेतली आणि बाहेर गॅलरीमध्ये उन्हामध्ये थोडा वेळ ठेवली, जेणेकरून त्याचं सगळं पाणी खाली निघून जाईल. तर वगैरे घासून झाली आणि त्यानंतर गॅस ओटा भरपूर खराब झालेला होता, तो मी स्वच्छ करून घेतला, कारण गॅस ओटा जर स्वच्छ असेल तर बाकीचीसुद्धा कामं आवरायला आपल्याला खूप छान वाटतं. म्हणून मग गॅस ओटा आधी स्वच्छ करून घेतला. नंतर मुलं घरी आले, त्यांनी छानपैकी जेवण केलं आणि मग आम्ही निवांत थोडा वेळ बसलो. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा हा ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. जर इंस्टाला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. चला परत भेटूया एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.